जर तुम्हाला ड्रायव्हरच्या बाजूला जर बसायला भेटलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त वाईल्ड ॲनिमल बघायला भेटतात। समोरच आपल्याला पोहोचल्या काहीतरी दिसलं मित्रांनो, ते हरण आहे आणि सिंह पण त्याच्या आजूबाजूलाच होता। आता इथं आपली गाडी थांबलेली आहे आणि आपल्या समोर सिंह आहे मित्रांनो। आणि फायनली ह्या ठिकाणी आपल्याला गिरच्या फॉरेस्टमध्ये समोर आपल्या 2 मेल लायन होते आणि 2 फिमेल लायन होत्या। ही सगळी लोक एखाद्या लहान मुलासारखे खुश होत होते कारण त्यांना आज फायनली लायन बघायला भेटला होता। हे जेवढे पण आपण समोर बघतोय हे यांची जेल केलेली आहे आणि हे सगळे मॅन इटर लेपर्ड आहेत। आपल्या समोर दिसत आहे जंगलातले मॅन इटर लेपर्ड आणि यांना आजीवन कारावास झालेला होता मित्रांनो। आणि मला असं वाटतं की झू मध्ये जाऊन ॲनिमल्सला बघितल्यापेक्षा आपण अशा ठिकाणी यांना बघितलं पाहिजे। शिवम कसं वाटलं? एक नंबर देखा हमने तेंदुआ तो और कौन सा एनिमल देखा? और शेर नहीं, शेर नहीं देखी, शेर नहीं था। अरे मी अडल्ट होता ना मेल अलीकडं, तुला ती पण फिमेलच दिसली वाटतंय। दाढी कमी आलती त्याला। दाढी केलेलं वायलर था। आणि कसं वाटलं तुला? एकदम जबरदस्त वाटलं। या सगळ्या वन्यजीवांकडून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो ऍक्च्युअल मध्ये। ते त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं की त्यांची सभ्यता, त्यांचा शांतपणा, एवढं त्याला काय म्हणतात त्याला जंगलाचा राजा असून पण जो त्यांच्यामध्ये एक शांतपणा होता, त्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या ऍक्च्युअल। मित्रांनो, आज आपण चाललो होतो गिरच्या नॅशनल पार्कला, जिथे एशियन लायन त्यांच्या नॅचरल हॅबिटेट एरियामध्ये फिरतात आणि त्यांना बघायला आपण आज चाललो होतो। आणि हे आहे सासनगीर वाईल्ड लाईफ लवर लोकांसाठी बेस्ट प्लेस। आणि इथं एक घनदाट जंगल आणि कुठल्याही पावलाला आपल्याला इथं कुठलाही ॲनिमल बघायला भेटू शकतो। मी सगळे इथं गिर फॉरेस्ट मध्ये ॲनिमल्स बघत फिरतोय आणि इथं आतापर्यंत फक्त आपल्याला हरण बघायला भेटलेलं आहे। आता आपण पुढे जातोय, पुढे 5 किलोमीटर वरती फॉरेस्ट एरिया आहे आणि तिथं आपण तिकीट काढून बस घेऊन आपण आतमध्ये जाणार आहे। ज्यांना ॲडव्हेंचर आवडतं त्यांना नक्की एकदा का होईना इच्छा असते की एकदा तरी जंगलामध्ये जाऊन त्यांच्या नॅचरल हॅबिटेट ॲटमॉस्फिअरमध्ये प्राण्यांना बघायचंय आणि त्याच ॲडव्हेंचरसाठी आज आपण इथपर्यंत आलो होतो मित्रांनो। आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे गिर नॅशनल पार्कला। तुम्ही ज्या वेळेला पण इथं याल त्यावेळेला एक तर तुम्ही आधी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करा आणि बुकिंग करून या। अदरवाईज जर तुम्हाला इथं स्पॉट जर बुकिंग करायची आहे तर इथं 200 रुपये तिकीट आहे आणि 200 रुपये तिकिटामध्ये तुम्ही इथं जंगल सफारी करू शकता। इथं भरपूर लोक येतील तुम्हाला की प्रायव्हेटली जीपनी तुम्हाला फिरायचं का, त्याचबरोबर तुम्हाला म्हणतील की आम्ही जंगल सफारी करू, पण त्यांची कोणतीही गॅरंटी नसते की ते तुम्हाला सिंह दाखवतील का नाही, आतमध्ये तुम्हाला वाईल्ड ॲनिमल बघायला भेटतील का नाही। ते पूर्ण प्रयत्न करतात, श्युरिटी नसती। पण ज्या वेळेला तुम्ही इथं येता आणि आतमध्ये प्रॉपरली तिकीट काढून आतमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला वाईल्ड ॲनिमल बघायचे चान्सेस जास्त असतात। तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की जीप आणि बाकी गोष्टींना जास्त पैसे न वाया घालवता तुम्ही डायरेक्टली आतमध्ये जाऊ शकता। तर चला मित्रांनो, आता आपण तिकीट काढूया आणि आत जाऊया। तर आता आम्ही जंगल सफारीला आत जाणार आहे। स्वप्नील, आर यू एक्साइटेड? तुला कसं वाटतं आता तुला सिंह बघायला भेटणार आहे? एक नंबर। तर सिंह आता बघायला भेटणार आणि कसं वाटतंय? खूप एक्सायटेड। आणि फायनली आता आपण तिकीट काढणार होतो। तर लोकांची लाईन लागलेली आहे, सगळे तिकीट काढायला थांबलेले आहेत। आता आपली एक बस रेडी आहे, पण प्रॉब्लेम हा होता की एका जणाला ड्रायव्हरच्या बाजूला बसायचं होतं, पण हा प्रॉब्लेम नाही आहे, ही बेस्ट अपॉर्च्युनिटी असते। कारण जर तुम्हाला ड्रायव्हरच्या बाजूला जर बसायला भेटलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त वाईल्ड ॲनिमल बघायला भेटतात आणि खूप इझिली ॲक्सेस असतो। मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही गिरला याल तर ड्रायव्हरच्या बाजूला बसायची अपॉर्च्युनिटी सोडू नका। आणि फायनली आता बसची यायची वेळ झालेली होती मित्रांनो। बसमध्ये आता आपण बसलेलो आहे आणि थोड्याच वेळामध्ये बस आपली निघते आतमध्ये। आपली बस या ठिकाणी चालू झालेली आहे आणि फायनली आता जंगलामध्ये जायची वेळ झालेली होती आणि सिंहाला समोरासमोर बघायला भेटणार होतं, त्याची एक्साइटमेंट वेगळी होती। आणि जर मित्रांनो तुम्हाला जर थ्रिल, ॲडव्हेंचर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात तर चला माझ्यासोबत सासनगीर गुजरात। समोरच आपल्याला पोहोचल्या काहीतरी दिसलं मित्रांनो, ते हरण आहे आणि सिंह पण त्याच्या आजूबाजूलाच होता। आतमध्ये आल्या आपल्याला काही मिनिटांमध्ये सिंह बघायला भेटलेला होता आणि त्याला समोर पाहणं, त्याचं चालणं आणि त्याला बघणं याची मजा ही वेगळी होती। आपल्या समोर पॅन्ट्री मधल्या जब्याची चिमणी आहे। आता इथं आपली गाडी थांबलेली आहे आणि आपल्या समोर सिंह आहे मित्रांनो। आणि फायनली ह्या ठिकाणी आपल्याला गिरच्या फॉरेस्टमध्ये समोर आपल्या 2 मेल लायन होत्या आणि 2 फिमेल लायन होत्या आणि त्यांना बघायला जी एक्साइटमेंट होती सगळ्यांची ती आता गगनात मावत नव्हती। आणि ह्या वाईल्ड लाईफ जर्नीमधला आपली पहिली सायटिंग होती मित्रांनो। आणि या ठिकाणी आपण खूप क्लोजनी लायन्स बघायला भेटलेले होते
आणि ज्या सिंहांना मी लहानपणी पुस्तकांमध्ये बघितलेलं होतं त्या लायन्सला आता मी समोर बघताना बघून मी आणि माझ्यासोबतचे बाकी सगळे लोक एखाद्या लहान मुलासारखे खुश होत होते, कारण त्यांना आज फायनली लायन बघायला भेटला होता. लायनला समोर पाहणं दिस इज द बेस्ट मोमेंट इन माय लाईफ. कधी कधी लोक यांच्यासोबत एवढे भांडणं करतात ना की हे जंगल सफारीला आतमध्ये जातात आणि कधी कधी लक बाय चान्स आपल्याला लायन बघायला नाही भेटत. त्यावेळेला लोक लई डिसअपॉइंटेड होतात, कारण या ठिकाणी लोक खूप लांबून लांबून येतात. लकीली आपल्याला खूप सुंदर इथं सिंह बघायला भेटलेले आहेत आणि त्यांचा रुबाब, त्यांची हाईट आणि त्यांचं ओव्हरऑल त्यांच्याकडे बघून एकदम मजा आली मित्रांनो. आणि फायनली आपली गाडी लायन स्पॉटिंग करून पुढे निघाली मित्रांनो. तर चला बघूयात पुढे आता आपल्याला कुठले अॅनिमल बघायला भेटतात. हे बघा मित्रांनो, आपल्या समोर लेपर्ड आहे या ठिकाणी. क्या बात आहे. हे जेवढे पण आपण समोर बघतोय हे यांची जेल केलेली आहे आणि हे सगळे मॅन इटर लेपर्ड आहेत. जन्मठेप हुआ है इनको जो उम्र के आजीवन कारावास ये यहाँ पर हो गया है इनको. आणि हे आपल्या समोर दिसत आहे जंगलातले मॅन इटर लेपर्ड आणि यांना आजीवन कारावास झालेला होता मित्रांनो. जणू काय यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे, पण तो त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे आणि या सगळ्या गोष्टी होणारच. जर माणसांनी जंगल काबीज केले तर प्राणी माणसांसोबत ह्या सगळ्या गोष्टी करणारच. समोर हा आपल्याला एक सुंदरसा मुंगूस स्पॉट झालेला आहे मित्रांनो आणि ह्याला सगळे बघण्यासाठी थांबलेले आहेत. तो गेल्यानंतर आपली गाडी पुढे निघाली. भारतामध्ये पण अशी ठिकाणं आहेत जिथं तुम्ही स्वतः ॲनिमल्सला स्पॉट करू शकता त्यांच्या नॅचरल हॅबिटेट ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि मला असं वाटतं की झूमध्ये जाऊन ॲनिमल्सला बघितल्यापेक्षा आपण अशा ठिकाणी ह्यांना बघितलं पाहिजे. यांना पण आहे, पण सगळे ते बदमाश आहे सगळे. पण सगळे आता बदमाश सगळे मेन इटर लेपर्ड बघितलेले आहेत, जे की सगळे मेल होते आणि फॅबुलस ब्युटी होती त्यांची. जंगल सफारी आपली या ठिकाणी एंड झालेली मित्रांनो. ज्या वेळेला आपण झू मध्ये जाऊन त्यांना बघतो आणि ज्या वेळेला आपण त्यांच्या ॲक्च्युअल वाईल्ड लाईफ एरियामध्ये जाऊन ज्या वेळेला बघतो ना, त्यावेळेला त्यांना बघायचा जो आनंद आहे तो फॅबुलस असतो आणि एक नंबर मजा आली आतमध्ये जंगलमध्ये फिरायला, त्यांची वाईल्ड लाईफ बघायला. वेगवेगळ्या टाईपचे आपण ॲनिमल्स बघितले. चला तर आपण आपल्या मित्रांना विचारूयात त्यांना कसं वाटलं. शिवम, कसं वाटलं? एक नंबर देखा हमने तेंदुआ तो और कौन सा एनिमल देखा? और शेर नहीं, शेर नहीं देखी, शेर नहीं था. अरे मी अडल्ट होता ना मेल अलीकडं, तुला ती पण फिमेलच दिसली वाटतंय. दाढी कमी आलती त्याला. दाढी केलेला वायलर था. आणि काय कसं वाटलं तुला? एकदम जबरदस्त वाटलं. या सगळ्या वन्यजीवांकडून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो ऍक्च्युअल मध्ये. ते त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं की त्यांची सभ्यता, त्यांचा शांतपणा, एवढं त्याला काय म्हणतात त्याला जंगलाचा राजा असून पण जो त्यांच्यामध्ये एक शांतपणा होता, त्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या ऍक्च्युअल मध्ये. एक काम बिहेवियर, त्याचबरोबर जी एक पर्सनॅलिटी असती जी एका किंगमध्ये असती, ती आपण ज्या वेळेला मेल लायनच्या नजरेमध्ये बघतो त्यावेळेला ती आपल्याला जाणून येते. आणि हा एक्सपिरियन्स मित्रांनो जबरदस्त होता. तर तुम्ही ज्या वेळेला पण याला गिरनारला किंवा गीरला, तर गीर वाईल्ड लाईफ सेंच्युरीला डेफिनेटली व्हिजिट करा मित्रांनो. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.